सातारा नगर परिषद निवडणूक 2025च्या निकालात प्रभाग क्रमांक 7 मधून मनोज शेंडे आणि वनिता शिंदे यांनी मतदारांचा विश्वास जिंकत विजयी झाले आहेत. या विजयामुळे प्रभाग क्रमांक 7 मध्ये समर्थकांमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण पाहायला मिळत असून फटाक्यांच्या आतिषबाजी आणि जल्लोष सुरू आहे. विजयानंतर मनोज शेंडे आणि वनिता शिंदे यांनी मतदारांचे आभार मानत विकासाला प्राधान्य देण्याची ग्वाही दिली आहे. पाहूयात सविस्तरपणे. आज खूप छान वाटलं की गेले 8-9 वर्षे मी जनतेची सेवा करतो ते मला आज पोचपावती जनतेने दिली. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब आणि श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले वहिनी साहेब यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीचं मी निश्चित त्यांना सोनं करून दाखवलं. आणि हे आजचं इलेक्शन आहे ते धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं झालं. इलेक्शन हे जनतेनेच हातात घेतलेलं होतं आणि माझे मित्र असतील, आई वडील असतील, आई बहिणी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांनी खांद्याला खांदा लावून दिवसा-रात्र करून मला निवडून आणलं आणि मी हे विजयाचा मी माझ्या वॉर्डातल्या जनतेला मी समर्पित करतो. राजे भोसले महाराज साहेब, वेदांतिकाराजे वहिनी साहेब यांनी आमच्यावरती एवढ्या लहान वयात मी असताना माझ्या आईला त्यांनी आज उमेदवारी दिली आणि खरं सांगायचं तर हा विजय सगळ्या जनतेच्या हातात होता. जनतेने जे आम्हाला साथ दिले त्या जनतेच्या जोरावरती आम्ही निवडून आलेलो आहे आणि हा आमचा जो विजय आहे, भाऊसाहेब महाराजांपासून आमचं घर त्यांच्याबरोबर एक निष्ठा आहे. माझे वडील असतील, संपूर्ण घर असेल, जे माझे सर्व मित्रपरिवार असेल, आम्ही ते आजपर्यंत त्यांच्याबरोबर कायम एक निष्ठा राहिलेलो आहे आणि भाऊसाहेब महाराजांना हा विजय समर्पित आहे. तसं सर्व जनतेचा विजय हा, त्यामुळे जनतेला कुठं डावलून चालणार नाही, त्यामुळे जनतेला पण हा समर्पित केलेला विजय आहे. आज तसं सांगायला गेलं तर भरपूर गोष्टी झालेल्या आहेत, पण शेवटी कसं आहे, छत्रपती हे छत्रपती असतात. छत्रपतींच्या आशीर्वादाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही आणि जनतेच्या डोक्यावर आजपर्यंत त्यांनी केलेली विकास कामं असतील आणि तसेच मनोजदादांनी केलेल्या खालच्या वॉर्डमध्ये जी विकास कामं आहेत त्यांचं केलेली पोचपावती जनतेनं त्यांना मतपेटीच्याद्वारे पूर्णपणे त्यांना समर्पित केलेला विजय आहे. त्यामुळं गुलाल आज सगळ्या दोन्ही उमेदवारांना मिळाला आहे. याच्यातच सर्व आहे आणि सर्व नागरिकांचे आम्ही मनापासून आभार मानतो. अशीच साथ, अशीच प्रेम त्यांनी कायम आमच्यावर ठेवावं आणि विकास कामातून आम्ही त्यांच्या दिलेल्या पोचपावतीची उत्तरं देऊ.